रे सा रे गा मा गा मा गा रे सा रे गा मा पा मा गा रे सा रे गा मा दा मा गा रे सा रे गा मा दा सा रे गा दा नी दा मा गा रे सा मा गा दा नी सा मा दा नी सा मा गा सा रे नी दा नी दा मा गा मा रे सा कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि विलक्षण असणाऱ्या काल्याचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांचे माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तराची पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती मजरंगाची विनंती मजरंगाची मजरंगाची विनंती मजरंगाची विनंती करधरित कटे काळे आपल्या हरी बेस कमी करायचं बेस राहू दे. हरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून एका विलक्षण असणाऱ्या काल्याचं वर्णन करून सांगतात. विलक्षण काल म्हणजे काय? आपल्याला दह्याचा, भाताचा, दह्याचा
आणि लाहीचा काला सगळ्यांना माहिती आहे. त्यापेक्षाही विलक्षण असणारा काला तो तर प्रतीक आहे. महाराज, ज्या दहीहंडीत असणारा काला म्हणजे प्रतीक आहे काल्याचं. आणखी काले सांगितले ते म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, तो पण कालाच आहे. प्रेमे मोहिला साधने, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला, अभेदाचा काला, असा दिव्य काला जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. दिव्य असणाऱ्या प्रेमाचा काला, इथे भगवत प्रेमाचा काला वर्णन करून सांगायचं आहे. तेच त्याचं विलक्षणत्व आहे. का बरं प्राप्त झाला असेल असा काला? त्याचं कारण सर्वांनाच छंद लागला भगवंताच्या भक्तीचा, भगवंताच्या प्रेमाचा. तो भगवानच चित्तात घर करून बसला, अखंड त्याचं चिंतन करू लागले, कृष्ण 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 म्हणू लागले. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर सगळीकडे कृष्णच कृष्ण दिसायला लागला. कंठे धरिला कृष्णमणी, अवघा ज्याने प्रकाश, सर्वत्र त्यांनी कृष्णमय झाले. आता कृष्ण आणि कृष्णाचं चिंतन करणारे दोन राहिले नाही, एकत्र झाले. जिथं दोन गोष्टी एकत्र येतात त्याला काला म्हणतात. आणि असा विलक्षण असणारा प्रेमसुखाचा काला प्राप्त झाला आणि तो अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये साठवला गेला. असं वाटू लागलं आपण एकटेच खातो आहोत, काला काय एकट्यानं खायचा असतो का? तो एकमेकांना दिला पाहिजे. म्हणून त्याच प्रकारचे जे अधिकारी आहेत, ज्यांना कृष्णमय अवस्था प्राप्त होऊन कृष्णरूप झाले, कृष्णाशी एकरूपतेचा काला प्राप्त करून घेतला, ते सगळेचे सगळे महापुरुष तत्सम अधिकारी शोधू लागले. आणि असा अधिकारी सापडला की त्याला पण काला देऊ लागले. काला वाटू एकमेका. कोणाला देणार काला? कोण आहे त्याचा अधिकारी? म्हणे वैष्णव निका संभ्रम. निका म्हणजे ओरिजिनल वैष्णव. भ्रम आणि संभ्रम असे दोन शब्द आपण ऐकत असतो. भ्रम म्हणजे विचलित अवस्था आणि संभ्रम म्हणजे निश्चयाची स्थिती. निका वैष्णव असला पाहिजे निश्चयाने, तोच काल्याचा अधिकारी आहे. मग काला वाटू एकमेका. निश्चयानं त्यांनी महाराज जे ओरिजिनल वैष्णव आहेत त्यांनाच आम्ही काला देऊ, एकमेकांमध्ये देवाणघेवाण करू. तो काला वाटत असताना बाकीचे जरी सगळे आले फार मोठे मोठे, तरी आम्ही त्यांना काला देणार नाही म्हणे. आता मोठ्या मोठ्यांची नावं तरी सांगा म्हणे. काय सगळ्यात मोठे जर कोण असतील ब्रह्मादिक आहे. बाकीच्या सगळ्यांचं त्यांनी त्यांच्या आतमध्येच अंतर्भाव होतो. इंद्र जरी म्हणलं तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मपद आहे. म्हणून ब्रह्मदेव जरी काला खाण्याकरता आला, आता ब्रह्मदेवच जर नगण्य करून टाकलं, बाकीच्यांची काय गोष्ट आहे. पण ब्रह्मदेव जरी काला घेण्याकरिता आला तरी त्याला काला द्यायचा नाही, त्याला वाकोल्या दाखवायच्या. वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. जे उत्तम लोक आहेत त्यांना वाकोल्या दाखवू म्हणतात. आणि आपण आपले काला खाऊ. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कसं काय असं तुम्ही म्हणता? ब्रह्मदेवादिकांना काला द्यायचा नाही, तुम्ही उन्मत्त झालेले आहात. म्हणजे उन्मत्त नाही, या भूमंडळावरती आम्ही बलवान झालेलो आहोत. आम्ही बळी विरगाढे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे, बलवान आहोत, वीर आहोत. असं श्रेष्ठत्व आम्हाला प्राप्त झाले की ब्रह्मदेवाला सुद्धा आम्ही डावलू शकतो. कारण तो ब्रह्मदेव त्यांनी महाराज त्या काल्याचा अधिकारीने जर असता तर देवानं त्याला काला दिला असता. भगवान सुद्धा त्याला हाकलून लावतो. देवानं सांगितलं की त्याला वाकोल्या दाखवा, त्याला देऊ नका. अनेक एक येणे नवलाभ केला, काला वाटेत आव विधाता ठकविला. काला वाटताना त्यांनी महाराज ब्रह्मदेवाला फसवलं. भाग निदिता वत्स गोवळ घेऊन गेला, आपण तैसेची ते होऊन या ठेलावो. म्हणून त्याला काला दिला नाही, ब्रह्मदेवाला हाकलून लावलं महाराज. म्हणून तो काल्याचा अधिकारी नाही, म्हणून त्याला काला देणार नाही. मग तुम्ही कसे काय अधिकारी आहात? आम्हाला काही कर्म शिल्लक राहिलं नाही. तो विलक्षण असणारा अधिकार काल्याचा प्राप्त झाला. कृष्णमय झाले, कृष्णाचं ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञानाने सगळं कर्म जळून गेलं. ज्ञानाग्नीत सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून निधी पाप पुण्य अंगा. काम नाही झालो पाहिरी कामा. असे अनेक प्रमाण पाहता येतील. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी या अवस्थेत गेले आणि म्हणून बल प्राप्त झालं. अशी बलवान अवस्था निर्माण झाली, म्हणून काल्याचे अधिकारी झाले आणि एकमेकाला काला वाटू लागले. बाकीच्यांना द्यायचा नाही असा निर्णय झाला. अशा पद्धतीने गोपाळांची दिव्य स्थिती तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
विठोबा काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम प्रस्तुत दरवर्षी म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून अविरतपणे ही सेवा आपण सर्वजण करतो आहोत. श्रीमद भागवत कथा आपली तपपूर्तीला झाली, त्याला किती वर्ष झाले? 15. त्याच्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासून आपण सर्वजण भगवंताची सेवा करत आहात. महाराजांचं मार्गदर्शन सर्वांना प्राप्त झालं, त्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर आपण सर्वजण चालत आहोत. फार चांगलं वातावरण आपल्या गावातलं आहे. पारमार्थिक वैभव सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. लोक प्रपंच वैभवात करतात, चांगली गोष्ट आहे. प्रपंच वैभवात करावा, ज्याच्याकडं उपलब्धी आहे त्यानं त्यांनी प्रपंच वैभवात करावा. पण परमार्थात सुद्धा काटकसर करू नये, त्याच्या सुद्धा वैभव संपन्नच परमार्थ करा. पण आपला परमार्थ वैभव संपन्न आहे. आज आपल्या परमार्थाच्या वैभवात अजून एक भर पडली, म्हणजे हा रथ आलेला आहे. फार चांगली गोष्ट आहे. पंढरीला आळंदीला जाण्याकरिता संत पंढरीत जर घेऊन येत असाल तर संत पंढरीला अशा पद्धतीने हा रथ आणि आपण तयार केलेला आहे. फार चांगली गोष्ट आहे. बाळकृष्ण महाराज दातृत्व त्यांचं चांगलं आहे. माणसाकडे संपत्ती असावी, पण त्या संपत्तीला जोडून दातृत्व पण असावं. नुसती जमा करून ठेवायची आणि त्याच्यावर नागोबासारखं बसून राहायचं, त्याच्यात काय अर्थ आहे? त्याचा व्यय पण केलं पाहिजे ना. म्हणून उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडून आदना उत्तम व्यवहारे, जोडून आदना उत्तम व्यवहारे, जोडून आदना उत्तम व्यवहारे, जोडून आदना उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. चांगल्या व्यवहारातून धन प्राप्त करून घ्यावं आणि उदास वृत्तीनं त्याचा वेच करावा, हेच महत्वाचं साधन आहे. ग्रस्ताश्रमामध्ये प्रपंचामध्ये असताना आणि अशा पद्धतीने जर कोणी जगत असेल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे त्याला उत्तम गती प्राप्त होते. म्हणून सुंदर असणारा रथ त्यांनी दिला, त्यांची दातृत्व शक्ती आहे. म्हणून त्यांना द्यावं वाटलं, आपल्यालाही समाधान आहे. तसं सर्वच माणसं पारमार्थिक आहेत, पण विशेष म्हणजे अनेक गावांमध्ये जाणं होतं. त्या सगळ्या गावांपेक्षा आपल्या खाली आगळी कशी आहे की आपल्याकडे हे रत्न तयार होत आहेत. कशी काय होत असतील? ही खान रत्नांची खानच म्हणावी लागेल. संस्कार संपन्न लेकरं जन्माला येणं, तुमच्या उद्याची जी पिढी आहे ती त्यांनी संस्कारक्षम होती आहे, हेच तुमचं खरं वैभव, हेच संपन्नता आहे महाराज. म्हणून गरजेची गोष्ट आहे. मास्तर आहेतच, मास्तर असल्याशिवाय कसं काय जमेल महाराज. म्हणून तेच सगळ्यांना मार्गदर्शन करत वाट दाखवतायत. म्हणून असे मास्तर प्रत्येक गावाला भेटावेत आणि गावगाव त्यांनी अशी क्रांती व्हावी. सगळ्यांना त्यांनी महाराज परमार्थाचं हे लोन प्राप्त व्हावं. आम्ही येत होतो त्यावेळेला हे सगळे लेकर छोटे छोटे होते, आता हे मोठे झाले, आता नवीन आले बघा. आता ही नवीन बॅच आहे. ते सगळे नवीन पाहिलं की आणखी समाधान वाटतं. बरं, त्यात असं आहे की कन्या आहेत, त्या कन्या इतर गावांमध्ये त्यांनी जातात, तिथं गेल्यावर तिथंही नंदनवन करतात महाराज. पण त्या गावाला वडनेरला कीर्तनाला गेलो मी आता, ती कन्या मला भेटण्याकरिता आली. हे सगळे त्यांनी आता लेकर बाळा घेऊन आले त्या सगळ्या. म्हणजे का सांगतो मी कशाकरिता? त्या संस्कारित आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या गावात गेलं तो परिवार संस्कारित त्यांनी झाला असेल, अजून त्यांनी परिसर संस्कारित होईल, त्यांना झालेले लेकर संस्कारित होतील. आणि अशाच पद्धतीने धर्म टिकून राहील. धर्म असाच टिकत असतो, धर्म असाच वाढीला लागत असतो. म्हणून जास्त कौतुक केल्यानंतर अभिमान पण होत असतो. म्हणून लहान वयात लेकरांचं कौतुक करीत जाऊ नये, ते बिथरतात. म्हणून तेवढ्या पुरतं तेवढं ठीक आहे.
हा तुम्हाला असं म्हणतो ना असंही म्हणतो, गरज आहे असं म्हणण्याची. हा, गरज आहे त्याची. म्हणून फार चांगली गोष्ट आहे, यांच्यावर संस्कार त्यांनी होत आहेत. महाराजांसारखे महात्मे गावाला भेटले. माऊलींची समाधी, महाराजांच्या पादुका आहेत, त्यांची परंपरा आहे, फार मोठा वारसा आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे. भगवान भैरवनाथाची कृपा आहे. म्हणून तर परंपरा त्यांनी प्राप्त होत असते. खोसे महाराज, रवी महाराज डॉक्टर बाबांच्या सान्निध्यात आहेत. काही भाग्य आहे त्याच. आता हा राघव, याचं नाव आता दुसरा राघव. डॉक्टर बाबांनी छोट्या बाळाचं नाव पण राघव ठेवलंय का? हा पहिला राघव आणि तो दुसरा राघव तुमच्या गावातला. म्हणून हे सगळे त्यांनी महाराज परमार्थ चिंतनामध्ये तरुण वयात अशा पद्धतीने अवस्था वाटलं. सौभाग्य आहे, सर्व परमार्थिक आहेत. म्हणून 14 वर्ष त्यांनी अविरतपणे हा सप्ताह पण या ठिकाणी संपन्न झाला. बऱ्याच वर्षापासून काल्याचं कीर्तन करण्याचा हा योग आहे. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण डोळ्यासमोर आणावा, त्याचं चिंतन करावं. अतिशय महत्वाचं चिंतन आहे. त्याच्याशिवाय कशाचं चिंतन कराल महाराज? तो अनेक रूपानं नटलेला आहे, तो अनेक रूपानं प्रगट होतो, भक्तांना त्याने सांभाळतो. तो देव होऊन येतो, तो संत होऊन येतो, सगळे त्याचेच रूप आहेत महाराज. येणं केनं प्रकारानं त्याला धर्म सांभाळायचा असतो. तो शंख चक्र गदा पद्म घेऊन येतो, आयुध हातात घेऊन येतो, दुष्कर्म करणाऱ्या लोकांचा निपातच करून टाकतो. म्हणजे शस्त्र घेऊन येतो आणि चेंदाच करून टाकतो डायरेक्ट. तो शास्त्र घेऊन येतो आणि शास्त्र घेऊन येऊन खळांचा खळपणा घालवण्याचं काम करतो. एका रूपामध्ये खळच घालवतो आणि दुसऱ्या रूपामध्ये खळपणा घालवतो. असा त्याचा स्वभाव आहे. हे त्याचं श्रेष्ठत्व आहे, हे त्याचं दिव्यत्व आहे. मग तोच संपूर्ण खेळ खेळतोय. सगळ्या चराचरामध्ये तोच व्यापक आहे. तोच संपूर्ण जगताला चालवतोय, तोच चलायमान होतोय. तो या संपूर्ण जगतामध्ये अभिन्न निमित्ताने उपादान कारण आहे. या संपूर्ण जगताचं निमित्त जर काय असेल तर तो परमात्माच आहे. कोणतंही कार्य घडायचं असेल तर त्याला अनेक कार्य, नाही एक आणि 9 कारण मानले. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, असे अनेक कारण आहेत जगताकडे पाहत असताना. वेदांत 2 कारण मानले. एक आहे निमित्त कारण आणि दुसरं आहे उपादान कारण. परमात्माच या संपूर्ण जगताचं निमित्त आहे आणि परमात्माच त्याचं उपादान आहे. आता उपादान आणि निमित्त काय याचा अर्थ कळण्याकरिता घटाचा दृष्टांत सांगितला जातो. घट म्हणजे गाडगं. हे गाडगं तयार होण्याकरिता 2 कारण असतात, एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण. गाडगं तयार होण्याकरिता निमित्त जर कोण असेल तर कुंभार, कुंभाराची बायको, कुंभाराचं चाक, कुंभाराची छडी, कुंभाराचं गाढव, या सगळ्या गोष्टी त्यांनी गाडगं तयार होण्याकरिता निमित्त आहेत. आणि त्याचं उपादान कारण जर घटाचं गाडग्याचं काय असेल तर माती. मातीशिवाय घट तयार होत नाही. म्हणून त्यांनी माती महत्वाची आहे. माती हे त्याचं उपादान कारण आहे. निमित्त कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होत नाही, पण उपादान कारण जर त्यांनी काढून घेतलं तर कार्य शिल्लक राहत नाही. ज्याच्यामुळं कार्याची प्रतीती येते आणि जे नसल्यानंतर कार्य राहत नाही त्याला त्यांनी उपादान कारण असं म्हणायचं. असं असताना उपादान कारण परमात्माच आहे. घटामधली माती जर काढून घेतली तर गाडगं राहील का? खरं सांग, नाही राहणार. मरू नये. पण कुंभार जर मरण पावला आणि त्याने बरेच गाडगे घडवलेले आहेत, तिकडं कुंभार मरण पावला आणि इकडे गाडगे फुटले, असं कधी होतं का? नाही होत. म्हणजे निमित्त कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होत नाही. उपादान कारण जर काढून घेतलं तर कार्य राहणार नाही. मग ईश्वर काय आहे? ईश्वर या संपूर्ण जगताला निर्माण करणारं निमित्त आहे आणि ईश्वर त्यागणे महाराज या संपूर्ण जगताचं उपादान कारण आहे. तोच या जगामध्ये कणाकणात विठ्ठल जळी स्थळी बनला, ठावला उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल जळी स्थळी बनला, ठावला उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी बनला.
चराचरात गच्च भरलेला आहे. विठ्ठल व्यापक आहे त्रिभुवनामध्ये, विठ्ठल सर्व ठिकाणी आहे. श्रुती म्हणते ईशावास्यमिदं सर्वम, ईशावास्य उपनिषद म्हणतं सर्व ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती आहे. परमात्माच परमात्मा सर्व ठिकाणी आहे. फक्त तो परमात्मा सर्व ठिकाणी पाहण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. सगळा खेळ वृत्तीजवळच येऊन थांबतो महाराज. परमार्थ हा वृत्तीचा असतो. परमार्थ हा बहिरंगाचा नसतो. तुम्ही किती पारमार्थिक आहात हे तुम्ही बाहेरून किती सजलात त्याच्यावरून पाहायचं नसतं. तुम्ही किती पारमार्थिक आहात ही तुमची वृत्ती किती चांगली झाली याच्यावरून पाहायचं असतं. तुमची काय प्रवृत्ती आहे, तुमची वृत्ती कशी झालेली आहे, त्या वृत्तीवरच महत्वाचं त्यांनी चिंतन घडतं. वृत्ती म्हणजे काय? अंतकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असं म्हणतात. पण प्रकाशक असणारा परिणाम तोच खऱ्या अर्थानं वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीमध्ये त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी ठसावल्या पाहिजे. भगवंताचं चिंतन त्या वृत्तीनं घडत असतं. म्हणून वृत्ती भगवंताच्या चरणी लावली पाहिजे आणि मग त्या परमात्म्याचा बोध प्राप्त होऊन परमानंदाला जीव प्राप्त होऊ शकतो. तो परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. त्याला पाहण्याकरिता त्यांनी दृष्टी असावी लागते, त्याची वृत्ती तशी तयार व्हावी लागते. मग ती वृत्ती तयार होण्याकरिता काय केलं पाहिजे? अनेक साधन आहेत. त्याला तत्वचिंतन करावं लागेल, ग्रंथ पाहावे लागतील. ब्रह्मबोधापर्यंत जाण्याकरिता जिज्ञासा पोटात निर्माण व्हावी लागेल. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याकरिता जिज्ञासा सूत्रच आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ती जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तो जिज्ञासू झाला पाहिजे. मग तो त्याला शोधण्याकरिता निघेल. त्याला शोधण्याकरिता अनेक खटापटी, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले. त्याला शोधण्याकरिताच या सगळ्या खटापटी आहे. पण तरी सुद्धा त्याच्यापर्यंत जातातच असं नाही. महाराज म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटापटा, परित्या नपवती व याचे दारवंटा. तिथपर्यंत जातच नाहीत त्या. आणि तो त्या सगळ्यांच्या पलीकडचाच आहे. तो पारमार्थिक सत्तेत राहतो. आणि या सगळ्या खटापटी त्यांनी प्रातिभाषिक सत्तेत घडतात. मग पारमार्थिक सत्तेत राहणारा तो आणि प्रातिभाषिक सत्तेत असणारी ही वृत्ती, त्याचं कसं काय त्यांनी माग लावू शकते? म्हणून सगळ्यात प्रबल जर कोण असेल या प्रातिभाषिक सत्तेमध्ये तर शब्द प्रमाण वेद हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग त्याला जर जाणायचा प्रयत्न करायचा असेल तर वेदाच्या माध्यमातून जावं लागेल. म्हणून त्याने वेदाची या निरोपा आण न केजे. वेदाच्या वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो, वेदाच्या मार्गाने चला. मग तुम्हाला तो परमात्मा जाणता येईल, सर्व व्यापक असणारा, चराचरात गच्च भरलेला. मग वेदाच्या माध्यमातून जर चिंतन करण्याचा प्रयत्न करत असाल, वेद तुम्हाला विधेय विशेषणानं, निषेध विशेषणानं त्याचं वर्णन करून सांगेल. पण तरी सुद्धा तो पूर्ण रूपानं सांगू शकत नाही. त्याचं मौन होतं, मौन. वेद मौन धारण करतो. वेद जया गाती, श्रुती म्हणती न येती, न येत. वेदामध्ये श्रुती असतात. मग त्या वेदातल्या श्रुतीने विचारलं, तुम्ही देव दाखवायला निघाले, सांगा हा देव आहे का? म्हणले नाही. याचं कारण देव आहे का? म्हणले नाही, न येती. दिसणारं जगत म्हणजे देव आहे का? म्हणले न येती. या जगताचं कारण देव आहे का? म्हणले न येती. मग कोण आहे? तो कार्य कारणाच्या पलीकडचाच आहे. तो सांगता येत नाही. पुढे मौनावला वेद जाणू गेला, पुढे मौनावला वेद जाणू गेला, पुढे मौनावला. वेद जाणू गेला, पुढे मौनावला. त्या परमतत्वाला वेद जाणण्याकरिता निघाला, पण वेदाला तो कळालाच नाही. महाराज ठाऊकाची नाही. वेद का परमात्म्याचं चिंतन करतोय, परमात्म्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला जमत नाही महाराज. तो त्याच्या पलीकडचा आहे. मग कसं काय जाणून घ्यायचा? त्याला कसं त्यांनी समजून घ्यायचं? तो मनाला समजत नाही, तो वाणीला समजत नाही, तो बुद्धीला समजत नाही, तो इंद्रियांना समजत नाही. तो या सगळ्यांच्याच पलीकडचा आहे. मग काय केलं पाहिजे त्याला जाणण्याकरिता? कसं त्याचं चिंतन केलं पाहिजे? याचा जर विचार करायचा असेल तर त्याच्याकरिता साधू संतांनी एक माप तयार केलं. ते माप जर कोणतं असेल तर भक्तीचं माप आहे. भक्तीचं ते म्हणजे भक्तीचे या मापे मोजितो अनंता,
इतरांनी तत्वता न मोजवे, बाकीच्या मापांनी तत्वता त्याला मोजता येत नाही. हा, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली, भक्तीची या मापे मोजित्वानंता. इतरांनी तत्वता न मोजवे, भक्ती स्वीकारली, निवळ भक्ती नाही स्वीकारली, त्याच्यात भाव स्वीकारला. फार महत्वाचा विचार. नुसती भक्ती असून काय उपयोग आहे, तिच्यात जर भाव नसेल तर काय फायदा आहे. आपण रोज म्हणतो भावे विना भक्ती. भावा वाचून असणारी भक्ती काही कामाची नसते, भाव असला पाहिजे. मग तोच परमात्मा जो त्यांनी अतिशय दिव्य आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे, पारमार्थिक सत्यत राहणार आहे, अनादी अनंत आहे. आपुल्याचे वैभव शृंगारावे आपुल्याचे वैभव शृंगारावे आपुल्या वैभवे शृंगारावे आपुले, आपुल्याचे वैभवे शृंगारावे आपुले. निर्मळे असा आहे. म्हणून त्यांनी महाराज तो परमात्मा जरी कशाला त्यांनी कळत नसला तरी सुद्धा तुमच्या अंतकरणात भाव निर्माण करावा आणि त्या भावानं त्यांनी महाराज भगवंताला प्रगट करावं. मग तो भावानंच प्रगट होत असतो. फार महत्वाचा विचार आहे. मग प्रगट झाला की अनेक रूपानं प्रगट होतो. तो त्यांनी महाराज चराचरात तर गच्च भरलेलाच आहे, तो त्याच्या पलीकडचा आहे. असे दोन्ही अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, बापर कुमादेवीवर खुन बाणली कैसी, बापर कुमादेवीवर खुन बाणली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, बापर कुमादेवीवर खुन बाणली कैसी, बापर कुमादेवीवर खुन बाणली कैसी. आदेव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी. सगळ्या चराचरात देव गच्च भरलेला आहे. फक्त तुमच्या पोटात त्याला पाहण्याकरिता भाव असला पाहिजे. तो शब्दांच्या पलीकडचा हे पण आपण ऐकलं, तोच ईश्वर रूपानं अभिन्न निमित्त उपादान कारण झाला हे पण आपण ऐकलं. मग तोच शब्दांच्या पलीकडे असणारा परमात्मा जो वेदाला पण कळत नाही, तो परमात्मा ईश्वर रूपानं प्रगट झाला आणि तो चराचरामध्ये व्यापक झाला. सर्व ठिकाणी परमात्माचा सगळे प्रमाण विठ्ठल जळी स्थळी भरला आपण पाहिले. मग याच्यात पण विठ्ठल आहे, याच्यात पण विठ्ठल आहे, त्याच्यात पण विठ्ठल आहे, त्याच्यात पण विठ्ठल आहे. पण आपल्याला दिसतो का? का नाही दिसत? त्याचं कारण आपला तसा भाव तयार झालेला नाही. महत्वाची गोष्ट. तो रथ आणला, आपण त्याची पूजा केली, फार सुंदर चांगली त्याची आरती ओवाळली, सगळं झालं. आपल्या मनात भाव आहे, हे देवाचं वाहन आहे, आपल्या पोटात भाव आहे, म्हणून आपण त्याच्या पाया पडलो. मी उभं राहिल्यापासून पाहतोय 3 कुत्रे त्याच्यावर लघवी करून गेले. खरंच पाहिलं मी आता. मला काय नाही, कुत्र्याला दोष द्यायचा नाही. त्याला काय माहिती त्याच्यात देव आहे म्हणून, त्याचं काय नाही, त्याच्यात भाव नाही, देव आहे म्हणून. माझा भाव आहे, मी पाया पडून जाताना परत तुम्ही पण पाया पडता. तुमच्या पोटात भाव आहे त्याच्याविषयीचा. कुत्र्यांच्या पोटात भाव नाही, त्याला आपण काय करावं? खरं काय चुकलं का माझं? नाही ना. कुत्र्यांच्या पोटात भाव नाही आणि कुत्र्यांच्या पोटात नसतोच भाव. महाराज कस काय भाव ठेवते ते? असं आहे ना, भाव महत्वाचा आहे. भावाची कारण काही नलगे एक भावाची कारण. भावा एकासाठी खांदावा हे आपल्या भाव पाहिजे. भावानेच देव प्रगट होईल. महाराज फार महत्वाचा विचार आहे. तुमच्या पोटात भाव असला की, जो आतापर्यंत एवढी बडबड केली ना मी तुमच्या समोर, कोणाला कळो नाही कळो पण करीत जावी बडबड अशी, आपलं ताजं राहतं लोकांच्या कानावून जातं. मग कानावून गेलं तर निदान पोटात घुसलं तर कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात घर केलं तर केलं त्या बडबडीनं. त्याचीच गरज आहे. मला खरी आवश्यकता तर त्याचीच आहे. हे तत्व उकलण्याची गरज आहे, हे अंतकरणात साठवण्याची गरज आहे, अशी वृत्ती तयार होण्याची गरज आहे. वरवर त्यांनी परमार्थ करणारे लोक आणि अंतर्मुख होऊन परमार्थ करणारे लोक फार दुर्मिळ असतात. वरवर करणारे सगळेच पाहायला मिळतात. अंतर्मुख होऊन परमार्थ केला पाहिजे, त्याची गरज आहे.
ते नाही कळालं पण तरी सांगत जावं कीर्तन करणं प्रत्येक ठिकाणी. मग मात्र पुढे सोपं सांगावं त्यांना सगळ्यांना कळेल असेल. मग असा जो परमात्मा आहे, जो अकळ आहे, तो कळण्याकरिता काय केलं पाहिजे? तुम्ही भाव पोटात धारण केलं पाहिजे. आधी भक्ती करा, भावयुक्त अंतकरणानं भक्ती करा. देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. देव भावाचाच भोकेला आहे महाराज. त्याला भाव पाहिजे. भावाशिवाय परमात्मा प्रगट व्हायचा नाही. तुम्ही भाविक व्हा. तो परमात्मा विटेवर उभा राहिला ना, भावाकरताच म्हणले भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. भावाचं मंथन केलं आणि मग संचल म्हणजे सगुण साकार झालं आणि मग विटेवरती त्यांनी अशा पद्धतीने उभं राहिलं. भावाचे मथिले मंथन करावं लागलं. पण आपल्या अंतकरणात भगवत भावना धारण केला. करा भगवत भावना सर्वभूती. भाव जर पोटात निर्माण केला की देव प्रगट होतो. मग तुम्ही कोणत्याही रूपानं त्याला प्रगट करू शकता. तो अनेक रूपानं प्रगट होतो. तो अवतार घेऊन येतो भक्तांकरता. ज्याच्या पोटात भाव प्रगट झाला त्याच्याकरता आलाच म्हणायचं. तो अंश रूपानं प्रगट होतो, अंशांश रूपानं प्रगट होतो, आवेश रूपानं प्रगट होतो, कला रूपानं प्रगट होतो, पूर्ण रूपानं प्रगट होतो, पूर्णोत्तम रूपानं प्रगट होतो. आपण सगळे त्याच्या अंशच आहोत महाराज. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना. हे आपण सगळे अंशच आहोत. पण आपल्याला दिसलं पाहिजे की याच्यात देव आहे, त्यांच्यात देव आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा पण भावच आहे. तसा भाव तयार झाला पाहिजे की सगळ्यांमध्ये देवच आहे. कोर्ट बंद पडतील, तुम्हाला बातम्या द्यायला मिळणारच नाहीत अजिबात. कुठे सगळे त्यांनी महाराज भानगडी बंद होऊन जातील सगळ्या प्रकारच्या. जर सगळ्यांमध्ये सगळ्या लोकांनी देव पाहिला तर अशी अवस्था तिने होईल. भांडणं तणणं काही होणार नाहीत कोणाचे, सगळे देवमय होऊन जातील. अशी अवस्था होईल. पण तसं भाव तयार होत नाही ना की माणसांमध्ये देव आहे म्हणून. अंश अवतार, अंशांश, व्यासाधिक हे अंशांश अवतार आहेत. कला अवतार, मोहिनी अवतार हा कला अवतार आहे. आवेश अवतार, नरसिंह अवतार, वराह अवतार हे आवेश अवतार आहेत. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण अवतार. का बरं पूर्ण म्हणायचं? तो सगळं काही करू शकतो पण त्याला मर्यादा घालून दिली. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं. तो म्हणतो वाल्मिकानं जसं सांगितलं तसंच करीन. मग त्याच्यापेक्षा वेगळं नाही केलं. रामाला अनेक पत्नी स्वीकारता आले असते पण वाल्मिकानं लिहिलं होतं राम एक पत्नी आहे. रामाला बरंच काही करता आलं असतं पण रामाने ते केलं नाही. जसं वाल्मिकाने लिहिलं तसंच केलं. तो फार करू शकतो, सामर्थ्य त्याच्यात आहे पण त्यानं केलं नाही. पूर्ण आहे, पूर्ण अवतार. दुर्जनाचा संहार करून त्यांनी महाराज पूर्ण अवतार रामकृष्ण. म्हणून रामकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. राम अवतार पूर्ण आहे आणि त्याच्यापेक्षा सरस अवतार जर कोणता असेल तर कृष्ण अवतार. हा कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. पूर्णोत्तम, त्याला पूर्णोत्तम म्हणायचं. का बरं पूर्णोत्तम? त्याला काही कोणी लिहून ठेवलं नव्हतं असाच वाघ म्हणून. त्याला काही बंधन नव्हतं. ज्यांनी बंधनं घातले ना त्यांनाच यानं बंधनात घातलं. हा महत्वाचा विचार. इथं अवतार घेऊन त्यांनी येत नव्हते बाकीचं मंडळ. कृष्ण अवतार धारण करून यायचं होतं. मग सगळी मिटिंग बोलवली. मिटिंग बोलवल्यानंतर सगळ्यांना म्हणले आपल्याला जायचंय अवतार घ्यायला, चला. मग श्रेष्ठ नारायण होतं, त्याला सांगितलं आपला अवतार तो मला मी येणार नाही, शहाणपणा करू नकोस. मला राम अवतारात घेऊन गेलास
मी लक्ष्मण झालो आणि तुझ्या मागे मागे हिंडायला लागलो, मला काही वनवास नव्हता, तू तुझ्यामुळे वनवास मला भोगावा लागला. बरं तू झोपा खात होता 14 वर्ष, त्यांनी मस्त सगळं तुला जागेवर मिळत होतं, पर्णकुटी होती, खायला कंदमुळं फळं होते, हा तुला विश्रांती होती, मला मात्र उभंच राहायचं होतं, जमिनीला पाठ टेकवायची नव्हती. आणि 14 वर्ष काही खायचं नव्हतं, कारण तो मेघनाद होता ना. हा त्याला असं वरदान होतं, जो 14 वर्ष उपाशी असेल आणि 14 वर्ष झोपला नसेल त्याच्याच हाताने मला मृत्यू प्राप्त व्हावा. म्हणून लक्ष्मण त्याच्याकरिता उपाशीच 14 वर्ष, वनवास तुला कष्ट मला, म्हणून मी लक्ष्मण झालो होतो. आता आपण येणार नाही, जमणारच नाही. मग यानं खोडसाळपणा फार काही कमी आहे का? त्याला सांगितलं, हे बघ त्यावेळेला तू धाकटा भाऊ झाला होतास, धाकट्या भावाचं कर्तव्य असतं थोरल्याची सेवा करायची, म्हणून त्याने तुला सेवा करावी लागली. आता तू वडील वहिबा समर्था, आता तू थोरला भाऊ होऊन ये, मग मी तुझी सेवा करीन. आता काय कोणाची सेवा करतो का महाराज? पण त्याला दिलं वचन, तू थोरला. मग तू आला बलराम होऊन. मग आता बलराम झाल्यानंतर त्याची सेवा केली पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे की नाही महाराज? सगळं काहीच ऐकलं नाही त्याचं, खरं सांगतो. त्या बलरामाला वाटायचं त्याची बहीण सुभद्रा ही दुर्योधनाला द्यावी, आणि याला वाटायचं सुभद्रा कृष्णाला द्यायची, त्या अर्जुनाला द्यायची. मग काय करायचं? आता त्याचं ऐकायचं नाही. मग ती कुरुक्षेत्रावर त्यांनी तीर्थस्नानाकरता गेले, ग्रहण होतं, स्नानाला गेले. तिथं अर्जुनाला सांगितलं, हे बघ अर्जुना, तू संन्यासाचं रूप घेऊन ये. हा नकली दाढी बिडी मस्त घेऊन आला आणि त्रिपुंड धारण करून आला अर्जुन. सगळ्या लोकांमध्ये त्यांनी बसला, लोक म्हणले मोठे बाबाजी आ गए, लागले पाया पडायला सगळे. आता तो ओळखूच आला नाही कोणाची. बरं मग म्हणले बाबाजीकडे साकडे घेऊन जायला लागले लोक. बाबाजी सर्वज्ञता दाखवायला लागले, तेरा नाम ऐसा आहे. आता त्याचे सगळे नावं पाठ, म्हणजे त्याचं तेरे बाप का नाम ऐसा आहे. मग त्याच्या बापाचं सांगायला म्हणे बाबा फार पोहोचलेले आहेत, यांची सेवा केली पाहिजे. कोण सेवा केलं? मग कन्हैयानं हळूच सांगून टाकलं, आपल्या सुभद्रेला पाठवा ना बाबांच्या सेवेत. मग ते वयोवृद्ध दाढी बिडी वाढलेली बाबा त्यांनी दिसत होते, सुभद्रा दिली सेवेला पाठवून. मग सगळे लोक ग्रहणाचं स्नान करण्याकरिता निघाले, आणि जाता जाता त्यांनी महाराज अर्जुनाच्या कानात सांगून गेला, याला पळून घेऊन जा. स्वतःची बहीण पळून न्यायला लावली महाराज सुभद्रा. तू हा संन्यासी होऊन या जनी, ज्ञानोबराय म्हणतात, चोरून आणली माझी भगिनी. चोरून त्यांनी महाराज अशा पद्धतीने न्यायला लावली, कारण बलराम दुर्योधनाला देईल म्हणून त्याचं ऐकायचं नाही ना, दिली काढून महाराज सुभद्रा. असं तर ऐकलं महाराज त्याचं. हा कोणाचं ऐकत नसतो, कोणाचं ऐकण्याकरिता त्यानं अवतार घेतला नाही. तो जर ऐकत असेल कोणाचं तर फक्त त्याच्या भक्तांचं ऐकतो. अहम भक्त पराधीन, भक्त म्हणतील तसं करतो. महत्वाचा विचार आहे. तो बलराम युद्धात जर असताना तर पांडवांचा कर्दन काळ झाला असता. त्याच्या हातानं तो स्तुत मारून टाकला, दिला तीर्थयात्रेला काढून. मग युद्धात, महाभारती युद्धात येऊच दिला नाही बलराम, काहीच ऐकलं नाही महाराज त्याच. म्हणून आता पूर्णोत्तम अवतार धारण करून यायचा आहे. तो सर्वांगाने पूर्णोत्तम आहे महाराज, सर्वांगाने पूर्णोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तू अवताराची शृंखला पाहिली तर सर्वश्रेष्ठ आहे. त्यानं अनेक अवतार घेतले, अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. फार अवतार घेतो, पण सगळ्या अवतारांमध्ये त्यांनी महाराज 24 अवतार प्रसिद्ध आहेत. या 24 अवतारांची जर यादी पाहिली तर सगळ्या अवतारांमध्ये अतिशय सुंदर राजस्थ सुकुमार जर कोणता अवतार असेल तर कृष्ण अवतार. जाऊ दे 24 नसतील कळत तर 10 अवतार, 10 अवतार. हे मत्स्यापासून तो नरहरी पर्यंत झाले कृती, एवढंच येते मला. म्हणजे ते 4 अवतार सत्ययुगात त्यांनी झाले, नंतर पुढे त्रेतायुगात झाले, मग द्वापार युगात अवतार झाले. असे अवतार आहेत महाराज. हे बाकीचे जे अवतार आहेत 10ची 10, या सगळ्या 10 अवतारांमध्ये त्यांनी अतिशय सुंदर सर्वांना वेधून घेणारा जर अवतार कोणता असेल तर कृष्ण अवतार आहे. अतिशय श्रेष्ठ आहे महाराज, त्याचं श्रेष्ठत्व सांगतोय. हा कृष्ण सर्व अंगाने श्रेष्ठ आहे. त्याचं वर्णन करताना व्यासदेवांनी वर्णन केलं महाराज, किती श्रेष्ठ आहे. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय, तो सत्य आहे. त्याच्यासारखा सत्य जगात कोण आहे? सत्य किती 10 असतात का? सत्य एकच असतं, आणि तो परमात्मा सत्य आहे. तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, म्हणून स्वरूपानं श्रेष्ठ आहे. सच्चिदानंद रूप आहे. त्याच्यासारखं कार्य कोणाला करता यायचं नाही. काय कार्य करतो? विश्वोत्पत्ती आदी हेतवे, संपूर्ण विश्व निर्माण करतो. तुम्हाला काय करता येईल सांगा? या विश्वातलं तुम्हाला काय तयार करते? तुमचे डोळे, हात, पाय, कान, नाक हे तुम्ही तयार केलेत का?
म्हणे आमच्या आईबापाने दिले. आईबाप काय करत होते? ते काय हातात हातोडा घेऊन बसले होते का मूर्ती घडवण्याकरिता? आईनं आणि बापानं त्यांनी महाराज अशी मूर्ती तयार केली, असे डोळे असे नाक असं नाही. त्याने जरी आपल्याला जन्म दिला असला तरी सुद्धा आपल्याला आईच्या गर्भामध्ये आकार द्यायचं काम कोणी केलं? महाराज दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापना भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे सगळंच सगळं आपल्याला दिलं, देवानं दिलं. यातलं आपल्याला काही तयार करता येत नाही, हे देवानं तयार केलं. हे सगळं जगच देवानं तयार केलं, त्याच्यासारखं कोणाला तयार करता येणार नाही. हे फुलं देवानं तयार केलेले आहेत. हार तुम्हाला करता येतील, फुलं नाही तुम्हाला तयार करता यायची. फुलं तयार करणारा ईश्वरच आहे. मला तुमच्याकडेच हात केला नाही. असं फुलं तयार करणारी ईश्वर आहे. तोच अशा पद्धतीने फुलं तयार करणार आहे. आपण हार तयार करू शकतो. सगळं जग त्यानं निर्माण केलं, त्याच्यासारखं कोणी नाही. हे त्याचं श्रेष्ठत्व आहे. तो सच्चिदानंद रूप आहे, स्वरूपानं श्रेष्ठ आहे. विश्वाला निर्माण करणार आहे, तो श्रेष्ठ आहे. महाराज विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय, तिन्ही तापांचा नाश करणार आहे. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, या तिन्ही तापांचा नाश परमात्म्याशिवाय कोणी करू शकत नाही. महाराज आपण घालवण्याकरिता निघतो, पण त्याची लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. ती परमात्म्याच्या कृपेशिवाय व्हायची नाही. परमात्मा प्रसन्न होऊन जेव्हा बोध प्राप्त करून देईल आणि ज्ञान झाल्यानंतर प्रॉपर ज्ञान झालं स्वरूपाचं, की मग त्रिविध ताप जाते. आणि ते परमात्म्याच्या कृपेशिवाय होणं शक्य नाही. म्हणून तीन तापांचा नाश करणार आहे, सगळ्या जगातलं दुःख घालवणार आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. असं दुःख जगाचं घालवणारा जर कोण असेल तर देव, त्याच्यासारखा दुसरं दुःख कोणी घालू शकत नाही. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं श्रेष्ठत्व मला सांगायचं. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय, तीन तापांचा नाश करणारा आहे तोच आहे. मग काय त्याचं नाव आहे? श्रीकृष्णाय वयं नमः. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे त्याचं नाव आहे. महाराज अतिशय सुंदर आहे, अतिशय सालस आहे, अतिशय दिव्य आहे. महाराज श्रीकृष्ण नावानं प्रसिद्ध आहे. त्याचं खरं नाव आहे वासुदेव. सर्व ठिकाणी वास्तव्य करतो म्हणून वासुदेव म्हणायचं, आणि सर्वांना आकृष्ट करून घेतो म्हणून कृष्ण म्हणायचं. कृष्ण नावाचा धातू आहे व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर. कृष्ण कर्षती इति कृष्ण. हा जो सर्वांना आकृष्ट करून घेतो त्याला कृष्ण असं म्हणतात. मग तो कृष्ण आकर्षित करून घेणार आहे, असा असणारा कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे. महाराज सर्वश्रेष्ठ आहे. आपण सर्वजण वयं नमः, आपण सर्वजण त्याला नमस्कार करूया. असा श्रेष्ठ तो परमात्मा आहे, तो कृष्ण आहे. महाराज इतर तांगणी महाराज रूप धारण करतो, त्या सगळ्या रूपांमध्ये मोहक असणार रूप आहे त्याचं. तो सावळा सुकुमार आहे. सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा, सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो. गोविंद गोपाळ गुण गरवावो, 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 गोविंद गोपाळ गुण गरवावो. सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा, सावळा हो हरी सावळा
सावळा हो हरी सावळा हो सावळा हो हरी सावळा हो सावळावो हरी सावळावो हरी सावळावो सावळाओ हरी सावळाओ गोविंद माधव गुण गरुवाओ. सावळा असणार हा परमात्मा अतिशय सुंदर आहे महाराज. त्याच्यासारखं कोण सुंदर आहे जगामध्ये? राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीशची कळा लोपलिया रवीशची कळा लोपलिया मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळाच आहे महाराज. अतिशय सुंदर आहे. त्याचं सौंदर्य पाहिलं की त्याच्यासारखं सौंदर्य कुठंच नाही. कामदेवासारखे त्याच्या समोर बापुडे झाले, लक्ष्मी त्याच्या पायाची दाशी झाली, भगवान शंकरासारखे त्याच्या पोटालाच आले. एवढं सौंदर्य भगवंताचं आहे. म्हणजे सगळ्याच अंगानं श्रेष्ठ आहे. अवताराची परंपरा पाहिली तर अवतारात श्रेष्ठ, स्वरूप जर पाहिलं तर स्वरूपानं श्रेष्ठ, कार्य जर पाहिलं तर कार्यानं श्रेष्ठ, स्वभाव जर पाहिलं तर 3 तापाचा नाश करतो स्वभावानं श्रेष्ठ, सौंदर्य जर पाहिलं तर सौंदर्यानं श्रेष्ठ. सर्व ठिकाणी श्रेष्ठत्वच आहे. जो श्रेष्ठ असतो ना सर्व ठिकाणी त्याला सर्वांचा मुकुटमणी समजतात. ह्या सगळ्या लोकांचा तो काय झाला? मुकुटमणी. मणी शब्द वापरला, मणी. हा मणी आहे ना, श्रेष्ठ असणारा भाव सांगण्याकरिता वापरला जातात. हो ते तर त्यांचे मुकुटमणीच आहेत असं आपण म्हणतो. ते त्यांचे शिरोमणीच आहेत. चतुरा तू शिरोमणी, चतुरांचा शिरोमणी. असा सुंदर असणारा परमात्मा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणा. तो मणी असा भाव त्याच्यात वापरला जातो. बघा आपलं जे संपूर्ण शरीर आहे ना, या शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाग कोणता? मस्तक. गुडघ्यापेक्षा मस्तक श्रेष्ठ आहे की नाही? म्हणजे मस्तक काय श्रेष्ठ आहे. मग मस्तक जी श्रेष्ठ आहे ना, या मस्तकावर मुकुट घातला जातो. राजा राजवाडे युद्ध करायचे आणि युद्धामध्ये जो हरला त्याचा मुकुट उचलून घेऊन जायचे. मग राजा काय करायचा? त्या मुकुटाला सांभाळण्याकरिता युद्ध करायचा दटून. त्याला मुकुट महत्वाचा, मस्तकापेक्षा मुकुट महत्वाचा. जो मुकुट आहे ना, त्या मुकुटामध्ये सुद्धा श्रेष्ठ जर काय असेल तर त्याच्यावरती लावला जातो मणी, त्याला म्हणतात मुकुटमणी. तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे सर्वात श्रेष्ठ असताना सगळ्या अंगाने त्याला मणी अशी पदवी दिली जाते. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सर्व गुणांनी संपन्न, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. मग त्याला काय म्हणलं पाहिजे? मणी. तो मणी म्हणजे श्रेष्ठ आहे, मला सर्वात श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व दाखवण्याकरिताच आला. अनेक प्रकाराने त्याचं वर्णन पाहता येतं. अनेक युगांमध्ये आला. दुष्टांचा निपात करण्याकरिता आला, भक्तांचा सांभाळ करण्याकरिता आला, धर्म संरक्षण करण्याकरिता आला, सत्ययुगात आला, त्रेतायुगात आला, द्वापार युगात पण आला. कंसासारखे, जरासंधासारखे वाईट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले, थैमान घातलं ब्राह्मणांचा, गोमातेचा, भक्तांचा छळ करायला लागले. त्यांचा निपात करण्याकरिता आकाशवाणीद्वारा सांगितलं, देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. कंसा हिच्याच पोटी आठवा येऊन तुला मारील. दोघांना बंदीखान्यात टाकले. यथाकाल 6 लेकर झाले. कंसानं मारले. 7वा गर्भ त्याने प्रगट झाला. तो योगमायेनं पळवला. रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलराम प्रगट झाला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा त्याने कारागृहात प्रगट झाला. वसुदेवाला सांगितलं, मला नंदाच्या घराला नेऊन घाला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. घरी गोकुळाला,
बाळाच्या घरी नेऊन घाला. बालरूप धारण केलं, टोपली जवळ आली, द्वारपाल झोपे गेले, दरवाजे उघडले, कुलप गळाले, बंधन गळून पडले. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, धोधो पाऊस पडायला लागला. शेष राणानं वरतून फण धरला, यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला, चरणस्पर्श करून यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तेथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येनं आकांत केला, कंस मारण्याकरिता आला, त्याच्या हातातून निसटली. त्याला सांगितलं, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तिकडे कंसाला भय निर्माण झालं. भगवान प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. सर्व आनंदानं विभोर झाले, नाचू लागले, भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन नंदा घरी झाली दाटी. पाळण्यातला देव सगळ्यांनी पाहिला. सगळ्यांना फार आनंद झाला. सगळ्यांकडे पाहून हसू लागला. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंद, यानं वेधच लावला सर्वांना. सर्व आनंद विभोर आहेत महाराज. तिकडे कंसाला भय निर्माण झालं, दुष्टा चळकाप सुटला. त्यानं भगवंताला मारण्याकरिता चतुर्दशीला पुतना पाठवून दिली. यानं पुतनेचा उद्धार करून टाकला. पुतना कंटक मुक्त केली. शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू, आळीन संडे बापर कुमादीवर. पुतनेचा उद्धार केला. तुवा सनकाधिकाचे माने सायुज्य सौरस्तुती दिला. पुतने जी विषाच्या निस्तनपाने मारू आली, विष घेऊन मारायला आली होती, तिचा उद्धारच करून टाकला. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देताना मनसे पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्या ही दिले. वैर्याला पण कैवल्य देतो असा जगदानी परमात्मा आहे. पुतनेचा उद्धार झाल्याची बातमी कंसाला कळली. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. तो ब्राह्मण होऊन आला म्हणून जिवंत सोडून दिला, त्याचा जीव नाही घेतला. म्हणून त्यांनी महाराज त्याची विटंबना केली. कपटिया महाबळ भटा दिले पिढेदान निळोबराय म्हणतात. तो नागवाच गेला कंसाच्या समोर. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. कंसा जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं अनेक पाठवलं. त्यानं शकटासुर पाठवलं, यानं त्याला लात मारली. त्यानं तृणावर्त पाठवलं, यानं त्याचं मानगुटच आकाशात पिरगळले. मग हा टांगणी महाराज लीला करू लागला, रांगू लागला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखील असाही. रांगता रांगता उभा राहू लागला. मग चालू लागला. ठुमक चलत नंदलाल बाजत पैंजनिया, छुम छुम करत त्यांनी पैंजण वाजतायत. 84 खांब आहेत घरामध्ये. इकडून तिकडून पळू लागला, फिरू लागला. मग मित्रांमध्ये खेळायला जाऊ लागला. पेंद्या वरद्या वाकुड्या हे सगळे मित्र त्याच्या अशा पद्धतीने जीवलग आहेत. या सगळ्या मित्रांमध्ये त्यांनी उड्या मारतोय, बागडतोय, सर्वांचं चित्त आपल्याकडे वेधून घेतोय. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट, चंदनाची मोठी. कायम स्वराच्या संगतीत राहायचं, कधीच स्वर सोडून राहायचं नाही. तर मग असं कधी म्हणायला लागलं तरी म्हणता येत आहे, नाही तर मग हा करून सुद्धा म्हणता येत नाही. अशी अवस्था होती. कायम स्वराच्या संगतीत राहायचं, स्वरापासून बाजूला जायचं नाही. आणि कीर्तनातूनच शिकता येऊ शकतं. कधी शिकायचं घरी. असे काही महाराज लोक मी पाहिले की त्यांच्या गाडीतला जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये कायमस्वरूपी स्वर लावलेला असतो. ते झोपले तरी स्वरात झोपतात. गाडीत जर झोपायचं म्हणलं तरी स्वर ऐकता ऐकता झोपायचं. त्या स्वराशिवाय बाजूला जायचं नाही. असा स्वर आपला पक्का करून घ्यायचा. एकदा सुरुवातीला उभा राहिल्यानंतर हरी असं म्हणून स्वर लागला की शेवटपर्यंत गेलाच नाही पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट, चंदनाची मोठे रुळे माळकंठी, वैजयंती कस्तुरी मळवट, चंदनाची मोठे. सकळ ही तुम्ही वागे किसवा, सकळ ही तुम्ही वागे किसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. जीवाला धीर नाही रे देवा, एवढा सुंदर दिसतोस. त्याचं सौंदर्य पाहून सगळ्या लोकांनी विभोर होऊन जावं. सगळ्या गोपाळांनी, गोपिकांनी, गोमातांनी, वृक्षांनी, पक्ष्यांनी, वानरांनी, हरणांनी त्याला डोळे भरून पाहतच राहावं. आणि पाहता पाहता स्वतःला विसरून जावं. हा सर्वात श्रेष्ठ असणारा परमात्मा, सर्वांचा मुकुटमणी, हा अतिशय श्रेष्ठत्व, ज्याला सगळ्या अंगाने श्रेष्ठ आहे महाराज. हा अवतार परंपरेत श्रेष्ठ आहे. हा कर्तृत्वानं श्रेष्ठ आहे. हा तांगणी महाराज सर्व अंगानं श्रेष्ठ आहे, स्वरूपानं श्रेष्ठ आहे, क्रीडेनं श्रेष्ठ आहे, गुणांनी श्रेष्ठ आहे. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, सर्व गुण संपन्न असणारा हा परमात्मा सर्वत्वानं श्रेष्ठ आहे. म्हणून त्याला मनी असं म्हणायचं. म्हणून हा तांगणी कृष्ण सामान्य नाही, हा सर्वश्रेष्ठ मनी आहे. फार महत्वाचा विचार आहे. आणि तोच कृष्ण मनी सगळ्यांच्या समोर प्रगट झालेला आहे.
सर्व त्याला पाहतायत, सर्वांना त्याचा छंद लागलेला आहे. आता दुसरं काही बोलतच नाहीत कृष्णाशिवाय. कृष्ण पाहिला, खेळायला मित्रांमध्ये आला आणि चालता चालता गोपिकांनी पाहिला. त्या गोपिका परस्पर अनुवाद करायला लागल्या. तुला माहितीये का, आज कृष्ण पाहिला. ती म्हणली तू फक्त पाहिलाच. तो माझ्या समोरून गेला त्यावेळेस माझ्याकडे पाहून हसला. आता तिला दुसराच आनंद आहे मला. जिनं पाहिला तिचा आनंद आहे ना, तिच्यापेक्षा जास्त आनंद तो जिच्याकडे पाहून हसला तिला झाला. ती म्हणली तुझ्याकडे पाहून फक्त हसलाच असेल. मला तर म्हणलं काय काकी कसं काय बरं चाललंय का असं म्हणला. केवढा आनंद आहे तिला. कृष्ण म्हणला काकी, काय आनंद आहे महाराज. तिला बोलल्याचा आनंद झाला. असा प्रत्येकाचा आनंद वेगळाच आहे. सगळ्यांना त्यांनी महाराज आपलंसं करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने वेधून घेतोय. कोणाकडे तिरक्या नजरेने पाहतोय. व्रज नाचे उसकी किलकन पे, कजरीली तिरीची चितवन पे. त्याच्या तिरक्या पाहण्यानं लोक नाचत होते, त्याच्या हसण्यानं स्वतःला विसरत होते महाराज. त्याच्या नाचण्यानं तर समाधीच लागत होती. हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, कान्हा नाच रे पाहू दे डोळा. मग कन्हैयानं त्यांनी मला ताकाच्या वाटी करता ठुमक ठुमक करून नाचायचं. ऐसा कोई राग बता दे तू नाचे मै गाऊ. असा एखादा राग सांग ना देवा की तू नाचावस आणि मी त्यांनी गावं. असं त्यांनी तुला नाचायला लावण्यात फार हा नटवर वपू नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे महाराज. नाचणाऱ्यांची यादी जर केली तर दोन सर्वश्रेष्ठ आहेत. एक नटेश्वर आहे आणि एक नटवर आहे. तो नटेश्वर भगवान शिव आहे महाराज. तो नृत्य करतो तांडव. आणि हा तांगणे महाराज नटवर आहे, अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. बरहा प्युडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान्विनोराधर सुधया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम सपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. आजही वृंदावनात जा. बाके बिहारीजींना बघा, तुम्ही राधा वल्लभजींना बघा, तुम्ही राधा रमण स्वरूपाला बघा. त्याचा जो शृंगार केला जातो ना, सगळ्या वृंदावनात चर्चेचा विषय होतो. आज मुकुट काय भारी होता नाही, आज त्याची ती लखुटी काय छान दिसत होती नाही, आज त्याच्या पायातले पैंजण काय आकर्षक होते नाही, आज त्याच्या कपाळाला गंध काय सुंदर लावला होता नाही, त्याच्या कानातले कुंडल काय छान दिसत होते नाही. असा सगळ्या लोकांच्या अंतकरणात एवढाच भाव आहे. कन्हैया काय सुंदर दिसत होता नाही. सगळ्यांच्या तोंडात कृष्ण, सगळ्यांच्या चित्तात कृष्ण, सगळ्यांच्या मनात कृष्ण, सगळ्यांच्या भावनेत कृष्ण. सगळ्यांची वृत्ती कृष्णमय झाली. आपण उपक्रम करताना वृत्तीपासून केला होता. वृत्तीत परमात्मा भरला पाहिजे. सगळ्यांना कृष्ण त्याने दिसू लागला. आता कुठं पाय ठेवावा असा प्रश्न पडला. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. सगळीकडे कृष्णच कृष्ण त्याने दिसू लागला. आता कृष्णा वाचून काही सुधरत नाही, आता कृष्णा वाचून काही सुचत नाही, आता कृष्ण वाचून काही कळत नाही, आता कृष्ण वाचून काही आठवत नाही, आता कृष्ण वाचून काही बोलवत नाही, आता कृष्ण वाचून काही सांगवत नाही. कृष्णच कृष्ण झाला. अशी अवस्था झाली. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. सदैव समाधान चित्तात गच्च भरलं महाराज. कृष्णच कृष्ण चित्तात भरला. आणि मग एकमेकावर संवाद करताना सुद्धा तोंडातून कृष्णच बाहेर पडायला लागला. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तोच कृष्ण त्यांनी तोंडातून बाहेर पडू लागला. कृष्णमय झाले महाराज. असा श्रेष्ठ असणारा सगळ्यात श्रेष्ठ म्हणून त्याला मनी असं नाव पडलं. आणि जो सर्वश्रेष्ठ मनी आहे तो कृष्ण आहे. आणि तो त्यांनी कंठात धारण केलेला आहे. म्हणून त्यांनी म्हणत तो कंठातच. आता बोलायचं म्हणल्यावर मला कंठाचा वापर करावा लागेल ना. मग मला जर कृष्णाविषयी सांगायचं म्हणल्यावर आधी कृष्ण माझ्या कंठात साठवावा लागेल, मग तोंडातून बाहेर येईल. म्हणून सगळ्या गोकुळवासी लोकांनी कृष्ण कंठातच धारण केला. आणि सगळ्या लोकांच्या समोर कृष्णाविषयी बोलू लागले. कोण कृष्ण आहे? अरे तो सर्वश्रेष्ठ असणारा मनी स्वरूप असणारा कृष्ण आहे. आणि तो कंठात धारण केलेला आहे. त्याचा परिणाम काय झाला असेल तर सर्वत्र कृष्णच कृष्ण दिसू लागल्या. देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. ते म्हणले सासुरे माहेर, सासू सासरा दीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. त्यांनी सासू पाहिली तरी कृष्णच दिसायचा, सासरा पाहिलं तरी कृष्णच दिसायचा, सासर पाहिलं तरी कृष्णच दिसायचं, माहेर पाहिलं तरी कृष्णच दिसायचं, नवरा पाहिला तरी कृष्णच दिसायचा, दीर पाहिला तरी कृष्णच दिसायचा. सगळीकडे कृष्णच कृष्ण झाला. म्हणजे काय झालं? अवघा जनी प्रकाश, कृष्णाचाच प्रकाश पडला. का पडला? महाराज सांगतात. कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी.
अवघाजनी प्रकाश तू एकमेका गाला वाटू एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी गट्टी धरिला कृष्ण माने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश गट्टी धरिला कृष्ण माने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी कंठामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा कृष्ण धारण केला. तसं कंठात मणी धारण करतो ना आपण एखादा अलंकार, हा. कंठात धारण करणं म्हणजे फार जवळ घेणं. हा. गळ्याला तंगणी बांधायचं म्हणजे काय, अतिशय जवळ घ्यायचं. याचा दोन प्रकारना अर्थ पाहता येईल. मणी म्हणजे सर्वश्रेष्ठ, तो सर्वश्रेष्ठ असणारा कृष्ण, आणि कंठात धारण केलं म्हणजे कृष्णाविषयीच बोलायला लागले. आता दुसरं काही बोलत नाहीत. विठ्ठले लाविये पिसे विठ्ठले लाविये विठ्ठले लाविये पिसे विठ्ठले लाविये पिसे तिकडे पाणे विठ्ठले तिकडे पाहे तिकडे विठ्ठले लाविये विठ्ठले लाविये जिकडे पाहे तिकडे दिसे तिकडे पाहे तिकडे दिसे विठ्ठले लाविये पिसे विठ्ठले लाविये पिसे. या विठ्ठलानं वेडच लावलं. विठ्ठले लावेले पिसे, जिकडे पाहे तिकडे दिसे, सगळीकडे तोच दिसायला लागला महाराज. त्याच्या वाचून काही दिसतच नाही. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. नुसतं कृष्ण कृष्ण काय म्हणता, अशी अवस्था झाली पाहिजे. ही त्यांची अवस्था आहे. त्यांना कृष्ण वाचून आता दुसरं काही दिसत नाही. ते कृष्ण वाचून काही बोलत नाही. त्यांना सहज आठवायचं म्हणलं तरी कृष्ण वाचून दुसरं काही आठवतच नाही. कोणी दुसरं बोललं तरी त्याच्याकडे लक्ष सुद्धा जात नाही. ते त्याचं बोलणं बंद करून कृष्णचं सांगायला सुरुवात करतात. अशी त्यांची अवस्था झालेली आहे. म्हणून कंठी धरीला कृष्ण मणी. कृष्ण मणीच जणू काही कंठात धारण केला. त्याचा परिणाम जर काय झाला असेल, अवघाजनी प्रकाश सर्वत्र कृष्णच कृष्ण दिसू लागला. कृष्णाचा प्रकाश सर्वत्र पसरला म्हणजे सगळ्यांमध्ये कृष्ण दिसायला लागला. म्हणजे काय झालं, त्यांनी आत पाहिलं तरी हरीच दिसायला लागला आणि बाहेर पाहिलं तरी हरीच दिसायला लागला. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, सर्वत्र हरीच हरी गच्चपणे भरून उरला. अशी अवस्था सर्वांची झाली. मग स्वतःच जे स्वत्व आहे ना ते सुद्धा राहिलं नाही. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, मला आठवत नाही, तर दर्पणात पाहिलं म्हणले, आणि दर्पणात पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच तोंड दिसायचं तो कृष्णच दिसायला लागला. आता आरसा पाहिल्यानंतर स्वतःच तोंड दिसावं की नाही, असे बाप रखुमा देवरे ऐसे केले. दर्पणी पाहता रूपन दिसते आपले. म्हणून त्यांनी बाप रखुमा देवरन असं केलं, दर्पणात पाहिलं तर स्वतःच रूप दिसना, कृष्णच दिसायला लागला. म्हणजे स्वतःमध्ये सुद्धा कोण दिसायला लागला, कृष्ण. म्हणजे स्वतःच स्वत्व संपलं, मीपणा संपला. तो मीपणा कृष्णामध्ये मिळाला, तो मीपणा कृष्णामध्ये एकरूप झाला. आता त्याने मी काही शिल्लकच राहिला नाही. आणि कोण खातो त्या मीला? तुम्ही मी तयार कराल, तुम्हाला विचारतो कोण? फार संपन्न झाले तुम्ही. एका मर्यादेत तुमची ओळख आहे महाराज. तेवढी मर्यादा सोडून पुढे गेले की तुम्हाला कोणी खात नसतंय, लक्षात ठेवा. इकडे तुम्ही फार मानवले असाल, फार तुम्हाला लोक मानत असतील, थोडं चला नर्मदा परिक्रमेला. मग चला फक्त 2-4 पावलं चालून तर बघा, एखाद 2 मुक्काम.
मग तुम्हाला जर ओळख दिली कोणी त्यांनी मग तिथून पुढे विचारायचं कोण कोणाला खातो महाराज तिथं, तुमचा काय परिचय आहे. वाईट वाटतं मला सांगायला, त्या परिक्रमेच्या काळात मध्य प्रदेशमध्ये एक मनुष्य आम्हाला भेटला. मध्य प्रदेश मधून प्रवास चालू होता. तो गरीब होता पण फार पारमार्थिक होता, धार्मिक होता. आता तिकडे त्यांनी महाराज जर वाङ्मय पाहायचं असेल तर गोस्वामीजींचं वाङ्मय जास्त चालतं, तुलसीदास स्वामींचं. मग त्याच्याबरोबर चर्चा झाली. त्यानं फार दोहे त्यांनी सांगायला सुरुवात केली. तो म्हणायचा आप बोले ना महाराजजी, असं म्हणायचा. त्याला वाटलं पारमार्थिक आहे, मग सत्संग होईल. 4-6 किलोमीटर त्याला दुसऱ्या गावात पायी जायचं होतं बाजाराला, आणि तो आमच्यावरच चालायला लागला. मग आप बोले ना महाराजजी असं 3-3 बारे म्हणायचं आणि बोलायला लावायचं. मग आपण आपले प्रमाण सांगायचे त्याला, मराठीतले प्रमाणे हिंदी करून त्यांनी सांगायचं मोडकं तोडकं, भागते भागते गायन बदकन आपत्या, असं आपली हिंदी म्हणजे अशी हिंदी. मग अशा पद्धतीने त्याला वाकडं तिकडे सांगायचं. तो म्हणायचे प्रमाण कोणाचे सांगता. मी त्याला म्हणायचो ज्ञानेश्वर महाराजजी के. तो मला म्हणला की ज्ञानेश्वर महाराज कोण आहे. किती किलोमीटर आहे मध्य प्रदेश, फार तर 600-700 किलोमीटर अंतरावर आम्ही असू. तिथं त्याने मला प्रश्न विचारला. जन्मभर परमार्थ केलेला माणूस होता. त्याने मला प्रश्न विचारला कोण आहे एक ज्ञानेश्वर महाराजजी. असं म्हणलं, मला वाईट वाटलं महाराज. त्याला म्हणलं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला महाराष्ट्रीयन संत माहित नाहीत का. तुम्हाला एकनाथ महाराजजी मालूम आहे, गधे को पाणी पिलाया था, असं म्हणलं. ते प्रसिद्ध त्याने उदाहरण त्याच्या कानावर होतं, पण त्याला ज्ञानोबर आहे माहित नव्हते. मी असा विचार केला, मी बुवा होऊन जगामध्ये फिरायला लागलेलो आहे आणि मला जगाच्या समोर बुवा होऊन प्रसिद्ध व्हायचंय. लोकांनी मला ओळखावं अशी अपेक्षा आहे. अरे जी जगाची माऊली आहे, विश्व माऊली ज्यांना आपण म्हणतो, एक 600 किलोमीटर अंतरावर गेल्यावर प्रश्न विचारतो माणूस मला कोण आहे ज्ञानेश्वर महाराजजी. मग एवढ्या मोठ्या जगाच्या माऊलीला जर प्रश्नचिन्ह उभं करून तो म्हणतो कोण आहे ज्ञानेश्वर महाराजजी, तुमचं माझं काय आहे. आपण कुठे त्यांनी मांडायचं आपलं दुकान, हा महत्वाचा. कोणाच्या दृष्टीनं प्रसिद्ध होता आणि कोण तुम्हाला विचारणार आहे आणि कोण तुम्हाला खातो ठराविक अंतरानंतर गेल्यानंतर, कोणाचा काय त्यांनी संबंध आहे. अमरावती मधला एखादा सरपंच तुमच्या गावात आणला, म्हणले सरपंच आहेत, काय तुम्हाला कौतुक वाटेल त्याचं. इथं किती गावगाव सरपंच पडलेले आहेत, तुमचा अमरावतीचा आणला, काय त्याचं करायचं, कोण त्याला विचारणार आहे इथं, खरं सांगा तुम्ही मला. मला एवढंच सांगायचं की ही आपली ओळख नाही. मग या अशा ओळखी तयार करून जन्म खर्च करण्यापेक्षा कृष्णमय होण्याकरिता जन्म खर्च करा, तुमचा जन्म सार्थकी लागेल. असलं काय ओळखी तयार करता, हे मला कळलेलं आहे. पक्क मी तुमच्या समोर उगाच सांगत नाही. कृष्णाचं चिंतन करता करता कृष्ण भाल, आरशात पाहिलं तरी स्वतःच मुख दिसायचं, तो कृष्ण दिसायला लागला. अशी अवस्था तयार झाली. त्याचा वेध लावला, कृष्ण वाचून सगळं शून्य झालं. मला कृष्ण वेधेली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माय, न लगे चंदनू न लगे विंझनवारा, हरिविन शून्य शेजारुगे माय, हरिविन शून्य शेजारुगे माय. शून्य हरी वाचून सगळं शून्य झालेलं आहे. आता देव आणि मी, आम्ही दोघेच आहोत. अशी अवस्था तयार झाली. मग तो देव समोर आहे, मी त्यांनी देवाचा भक्त आहे, देवाचं चिंतन करतोय. मला कृष्णाचा छंद लागलेला आहे, तो मी कंठात धारण केलेला आहे. कृष्ण 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 म्हणता म्हणता त्या कृष्णामध्ये मी समरस झालेलो आहे, कृष्णामध्ये मी एकरूप झालेलो आहे. माझं अस्तित्व त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. दोन स्वतंत्र गोष्टी असाव्यात आणि कर्मधर्म संयोगानं दोन्ही एकत्र व्हाव्यात. आणि अशा एकत्र व्हाव्यात की ज्यांना परत कधीच वेगळं करता यायचं नाही. त्याला काला असं म्हणतात. काय म्हणतात? काला. आपण कायम ऐकत असता, परत एकदा ऐका. काय डबल ऐकल्यानं काही त्रास होत नाही, डबल ऐकल्यानं काही होत नाही बाकीचं. म्हणजे एक जण त्याने महाराज, 2 जण मित्र होते. भूक लागली, 12 वाजून 2-3 मिनिटं झाले होते. घड्याळाचं भान सुद्धा नव्हतं आणि भूक लागली. त्याने म्हणे काहीतरी खायला द्या. मग तो मला मी माझ्या घरून आणतो, तू तुझ्या घरून काहीतरी आण. 2 जण गेले. एकाच्या घरी भात शिजलेलं होतं, भात घेऊन आला. दुसऱ्याच्या घरी काहीच नव्हतं, तो दही घेऊन आला. मग दही आणि भात दोघांनी एकत्र केला आणि एकत्र करून आता खायला बसायचंय. इतक्यात दोघांचं भांडण झालं आणि भांडण विकोपाला गेल्यानंतर म्हणले आपल्याला एकमेकात जेवायचं नाही, चल. तो म्हणला माझं दही देऊन टाक, हा म्हणला माझा भात देऊन टाक, चल वेगळा करून टाकायचा. भांडण विकोपाला गेलं, दही भात वेगळा करायची प्रक्रिया सुरू झाली. काय केल्यानं वेगळं करता येईल सांगा? एखादी सुगरणबाई जरी असली, तिने सडसडीत भात तयार केलेला असला, एक एक दाना मोकळा, असा जरी भात झालेला असला आणि तो भात धुवून काढला ना तरी त्याचा दह्याचा वास जायचा नाही, इतकं दही त्याच्याशी समरस झालेलं आहे.
जे एकत्र झाल्यानंतर परत वेगळं करता येत नाही त्यालाच काला म्हणतात. तसं कृष्णाचं चिंतन करता करता चिंतन करणारा कृष्णमय झाला की तो एकरूप होतो. हा एकरूपतेचा काला आहे. महत्वाचा विचार आहे महाराज. हीच समरसता आहे, हाच काला आहे महाराज. त्याचं चिंतन करता करता त्याच होऊन जाणं, स्वतःच काहीच शिल्लक न राहणं, फक्त तोच शिल्लक राहणं, याचं नाव आहे काला. असा काला जीवनात प्राप्त झाला. अवघा जनी प्रकाश, बाहेर पाहिलं तरी तोच दिसतो, आत पाहिलं तरी तोच दिसतो. आता त्याच्या वाचून लावेला चाळा विश्व विठ्ठले. त्यानं चाळाच लावून टाकला. चाळा लावियला गोप गोपीनाथ हे. त्यानं चाळाच लावला महाराज. आता दुसरं काहीच नाही, तोच तो आहे फक्त. आपुल्याचा विसर भोळा आणि गोविंदू कळा कवतुके. तोच सर्वत्र प्रतीला यायला लागला. हाच काला आहे महाराज. आणि हा काला त्यांनी फार दिव्य काला आहे, आनंदाचा काला आहे. पण काला असा असतो महाराज, एकट्यानं खायचा नसतो. तो इतरांना दिला पाहिजे. मग तो सगळ्यांना दिला पाहिजे, तो वाटला पाहिजे. पण द्याल कोणाला? जो काला मी तुमच्या समोर सांगतोय तो तुम्ही कोणाला देऊ शकता? खरं सांगा. तुम्ही स्वतः कृष्णमय झाले कृष्णाचं चिंतन करता करता, आणि ती अवस्था जर तुम्ही दुसऱ्याला देण्याकरिता निघालात, तो विचार जर दुसऱ्याच्या समोर मांडायला निघालात, तर घेणारा पण त्या अवस्थेत असला पाहिजे ना. तुम्ही गेले आणि त्याला म्हणले थांब मी तुला कृष्णाचं सांगतो. तुम्हाला थांब लोड स्पीडिंग आहे, आता लाईट चालू आहे, म्हणला मी मोटर चालू करून येतो मग तुझं ऐकतो. त्याला तुम्ही कृष्ण सांगणार? त्याच्या समोर तुम्ही कृष्ण सांगणार? तुम्हाला थांब जरा, तुझं ऐकायचं बरं का, मला पण आवडते तुझं ऐकायला, पण काय करतो, बऱ्याच दिवसातून पाहुणे घरी आलेले आहेत आणि त्यांची उठाठेव करणं माझं कर्तव्य आहे. मी जरा पाहुण्यांचं पाहुणेतून मग थोड्या वेळ येतो बरं का परत तुझा कृष्ण ऐकायला. अशा समोर तुम्ही कृष्ण सांगणार? तुम्ही सांगून तुम्हाला पुण्य लागल का पाप लागल? खरकट्याच्या समोर सांगितल्यावर तो बरबटला ना संसारानं पूर्ण. त्याच्या चित्तात प्रपंच घर करून बसला ना. त्याला बायकोशिवाय, पोराशिवाय, त्यांनी घराशिवाय, भाऊबंधांशिवाय, सोयऱ्यांशिवाय, लोकांशिवाय, संपत्तीशिवाय, मान मर्तबेशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्याच्यासमोर कृष्ण सांगणार? त्याच्यासमोर ही अवस्था तुम्ही सांगणार? आणि तो घेईल तुमची अवस्था, त्याला पचेल तुमची अवस्था, हगवण लागेल त्याला पचणार नाही ते, कारण तो त्या वृत्तीवर नाही, तो त्या भूमिकेत नाही. त्याच्यासमोर काय सांगणार आहात तुम्ही? तो काल्याचा अधिकारी नाही, तो तुमच्या त्या दिव्य असणाऱ्या स्थितीचा अधिकारी नाही. लोक उगा काडीने औषध लावतात, परमार्थ करतात, म्हणजे ते फुगलेले आहेत. गण लावतात म्हणजे त्यांना वाटतं बास आपल्यासारखा परमार्थिक दुसरा कोण नाही. रोज फक्त कोरून काढून गण कपाळाला लावायचं, झाला परमार्थिक. एक घालायची तर 2-4 माळा घालायच्या आणि हिंडायचं गुरुगुरु सगळीकडे, आणि मग म्हणायचं मी झालो परमार्थिक. नुसती माळ घातल्यानं परमार्थिक व्हाल? नुसतं गण लावल्यानं परमार्थिक व्हाल? नुसता पारायणाला बसला आणि साऱ्या दुनियात सांगत सुटला आपण पारायण केलं बा, व्हाल लगेच परमार्थिक तुम्ही? एक ओवी सुद्धा कळाली नाही, ओवीचा तुकडा सुद्धा कळाला नाही, एक शब्द ओवीतला कळाला नाही, अख्खी ज्ञानेश्वरी वाचून आला, झाला परमार्थिक? माझं जड जात असेल बोलणं, मला कुठे तुमच्या हाताखाली नांदायचंय? मला कृष्ण आहे ना महाराज, माझा कृष्ण आहे ना. तुम्ही द्या सोडून झाला सगळ्यांनी, जगतो की नाही बघा तुम्ही. माझा कृष्ण आहे ना, माझ्या अंतकरणात विश्वास आहे. साऱ्या जगानं सोडलं तर तो मला सोडित नसतो महाराज. फार महत्वाचा विचार आहे. मी जरी त्याला गरज नाही दाखवली ना, तरी त्याला माझी गरज आहे. फुगला का काय, तुला अभिमान झाला, देवाला तुझी गरज आहे. अरे देवाला भक्तांशिवाय कोण आवडतं महाराज? देवाला भक्तांशिवाय कोण प्रिय आहे महाराज? हा महत्वाचा विचार आहे. तो आई आहे माझी, तो बाप आहे माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्णच माझं सर्वस्व आहे. कसा टाकून देईन, का सोडून देईन, काय कारण आहे सोडायचं? आणि सोडून कोणाला सांगेल महाराज? लाज वाटेल ना त्याला जर मला सोडून दिलं तर. फार महत्वाचा मुद्दा आहे. असे व्हा तुम्ही पण सगळ्यांनी, असे व्हा तुम्ही पण सगळ्यांनी. कृष्ण वाचून बाकीच्या सगळ्या गोष्टीला नगण्य करून टाका. कृष्ण वाचून बाकीच्या सगळ्याला 2 नंबर देऊन टाका. कृष्ण वाचून त्यांनी सगळेजण त्यांनी महाराज बाजूला करून टाका. तोच माझा आहे अशी भावना अंतकरणात ठेवा. त्याच्याशिवाय कोणी तुम्हाला सोडवणारा नाही, त्याच्याशिवाय कोणी तुम्हाला सांभाळणारा नाही. तो उद्या सांभाळेल अशी अपेक्षा करू नका. आज सुद्धा तोच सांभाळतोय पण तुम्हाला कळत नाही. आज पण तोच सांभाळतोय. तुम्हाला वाटत असेल मी करतो, काय करता तुम्ही? तुमच्यात ताकद नाही महाराज. त्याने जर करंट काढून घेतला आणि त्याचा हातपाय सुद्धा हलवता यायचे नाहीत, नुसतं बघत राहायचं. असे काही पाहिले मी पेशंट, हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळे उघडे फक्त बघतात. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरी
चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरी विण हरी विण कोण बोलविते हरी विण तोच सगळं काय करतोय आपलं आता सध्या, त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही तुमचं काही, लक्षात ठेवा. पण छटाक परमार्थ करतात लोक आणि जगासमोर सांगत फिरतात की आम्ही फार परमार्थिक आहोत. अरे खरा परमार्थ पाहायचा असला तर चला ना, वृंदावनात चला. म्हणजे कबीर महाराज फार मोठे संत होते, फार मोठे संत होते. त्यांच्याच पुढे लोकांना म्हणायला लागले कबीर महाराज फार मोठे संत आहेत. ते म्हणले काय कबीर कबीर करतात, ते स्वतःच म्हणले कबीर कबीर क्या कहते हो, चल जमुना के तीर, काय कबीर कबीर करता, चल यमुनेच्या तीरावर. एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका एका गोपीच्या प्रेमात त्यांनी महाराज कोटी कबीर वाहून गेले. काय कबीर कबीर करीत बसले. आपला छटाक परमार्थ लोका पुढे मांडायचा आणि त्याचंच कौतुक करून त्याचाच फुगा त्यांनी महाराज येऊ द्यायचा. मी फार पारमार्थिक आहे म्हणायचं. तुलना कर ना थोडीशी. हे कीर्तनातले शब्द घ्या आणि तुलना करा. त्यांना काय झालंय कृष्णाविषयी. त्यांना आत पाहिलं तरी कृष्ण दिसतोय, बाहेर पाहिलं तरी कृष्ण दिसतोय. अवघा जनी प्रकाश, कृष्णाचा प्रकाश पडलाय. त्यांना सासरवाडीत कृष्ण दिसतोय, माहेरात कृष्ण दिसतोय, सासऱ्यात कृष्ण दिसतोय, सासूत कृष्ण दिसतोय, नवऱ्यात कृष्ण दिसतोय, मुलात कृष्ण दिसतोय, सगळ्या जगात कृष्ण दिसतोय. आपल्याला कशात दिसतो. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जगा ले प्रीत लगा ले, ज्योत जगा ले प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, ए मुरली वाले. माझा राग मानू नका महाराज बडबड केल्याचा. मला तुम्हाला ओरिजिनल कंडिशन मध्ये आणायचंय. काला सांगायचा ना, हा काला कोणीही खाऊ शकत नाही. तो काला खाण्याकरिता अधिकार असावा लागेल. तुम्ही जर कृष्ण प्रेमामध्ये चिंब झाले आणि त्याच्यामध्ये चिंब होऊन स्वतःचं अस्तित्व कृष्णामध्ये एकरूप करून टाकलं, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. कशी अवस्था झाली. लवण मिळविता जळे. पाण्यात मीठ कालवल्यानंतर जसं वेगळं राहत नाही ना, तसं चित्त कृष्णात घातल्यानंतर मै तो सुध बुध खोई तेरे प्यार में. देवा तुझ्याशिवाय आता कुणी नाही रे. अशी अवस्था ज्यांच्या चित्ताची झाली ते त्याच्याशी एकरूप झाले. हाच काला मिळाला आणि तो सांगायला निघाले. अहो सांसारिक लोकांना कसा कळेल तो काला. जे त्यांनी महाराज थोड्याशा परमार्थाला फार मोठं त्यांनी समजतं, असे लोक कसे काय त्यांनी त्या काल्याचा स्वीकार करतील. ते कसे असले पाहिजे. ते सुद्धा कृष्णमय झालेले असले पाहिजेत. ते त्यांनी महाराज अनन्य झालेले असले पाहिजे. ते निके असले पाहिजेत, ओरिजिनल वैष्णव असले पाहिजेत. वैष्णव शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही ऐकतात ना सर्वात. वैष्णव शब्दाचा अर्थ तो वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी म्हणजे सगळी, माया म्हणजे वेदांतातली नाही. माया म्हणजे प्रेम. ज्याच्या अंतःकरणामधलं संपूर्ण प्रेम कृष्णावरच आहे त्याला वैष्णव म्हणायचं. संपूर्ण प्रेम परमात्म्यावरच आहे त्याला त्यांनी वैष्णव म्हणायचं. तुम्ही ऐकतात ना. माझा प्रश्न आहे, उत्तर द्या सगळ्यांनी मनातली मनात, मोठ्यांना नाही. तुम्ही देवावर प्रेम करता की नाही. करता ना. बरोबर आहे उत्तर. सगळे प्रेम करता. म्हणतो मंडपात आले 12 वाजून गेले तरी शांतात. का तर तुमचं देवावर प्रेम आहे. खाण्यावर प्रेम करणारे लोक लगेच वळवळ करतात.
तर खायचं असतं ना, खाण्याकरताच जन्म मिळालेला आहे. मग कीर्तनात उशीर झाला का बुवाकडे राग राग सुद्धा पाहतात ते. त्यांना वाटतं कधी उरकून घेईन, याच्यानंतर लापशी आहे, येड्या तुला काय समजतं काय, काय सांगत बसला. मग खाण्यावर प्रेम दाखले महाराज, कृष्णावर नाही. लक्ष बरोबर काय का, देवावर प्रेम आहे तुमचं, तुम्ही हो म्हणले सगळे. दुसरा प्रश्न आहे, जरा विचारपूर्वक उत्तर द्या. तुमचं सगळ्यांचं देवावर प्रेम आहे, मला मान्य आहे. दुसरा प्रश्न असा आहे, फक्त देवावरच आहे का? तुम्हाला नाही कळालं का? आता याचं उत्तर देणं फार अवघड आहे महाराज. परत एकदा विचारतो, तुमचं देवावर प्रेम आहे हे मला मान्य आहे. दुसरा प्रश्न असा आहे, तुमचं फक्त देवावरच प्रेम आहे का? मग तुम्ही आता माझ्या बरोबर येणार का, जे फक्त देवावरच म्हणतात ते? आता परत प्रपंचात जायचं नाही. जमल का? हो, याच्यावर थोडं प्रेम, त्याच्यावर थोडं प्रेम, बायकोवर थोडं, पोरावर थोडं, घरावर थोडं, प्रॉपर्टीवर थोडं, बँक बॅलन्सवर थोडं. अरे ईदभर जरी शेजारचा सरकला ना तरी त्याचा जीव घ्यायला निघतात लोक. आणि देवावर प्रेम आहे म्हणतात, फक्त देवावरच आहे म्हणतात. भांडणं असतात कोर्टात एवढ्या एवढ्यावरून. एवढी एवढी वाट सुद्धा लोकांना देत नाही, वाटावरून मरतात लोक. वाट एक माझ्या क्षेत्रातून जायचं नाही, माझ्या क्षेत्रातून जायचं नाही. ते क्षेत्र हसतं त्याला. ते क्षेत्र म्हणतं, येड्या तुझ्यासारखे छातीला हात लावणारे कितीतरी जाळले, इथंच माझ्यातच जाळले, एकही राहिलं नाही. तू म्हणतो माझ्या क्षेत्रातून जायचं नाही, माझं आहे सगळं. आणि तो कसं काय सगळं प्रेम देवावर करील? त्याच्यावर प्रेम आहे ना. देवा वाचून कोणावरच प्रेम नाही, त्याचं नाव आहे वैष्णव. तो खरा वैष्णव आहे, ओरिजिनल वैष्णव निका, ओरिजिनल वैष्णव. त्याचं कोणावरच. मग तू म्हणाल देवा का वाटून लोकाला? वाटू नका, पण मरू नका ना त्याच्यामुळं. तुम्ही नका वाटू, मरूच जाऊ द्या, पण गचांडे धरून मरता का मारता का, फार महत्वाचा विचार आहे. हे कीर्तनातून सांगितलं पाहिजे. असं सुद्धा महाराज, हे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, ज्याला फिट बसतात बरोबर त्याच्या मापाला जाऊन बसतात महाराज. ते जिथं धडकायचं तिथं धडकतच बरोबर जाऊन. आबरूचं असलं तर विचारपूर्वक त्यांनी त्याच्यावर संशोधन करतं, मग त्यांनी म्हणतं बरोबर आहे याचं म्हणणं. कशाला या खटखटीत पडायचं? विचारणं त्यांनी महाराज, सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत ना. सगळं प्रेम ज्याचं देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. आणि तो निका असला पाहिजे, निश्चयानं वैष्णव असला पाहिजे. मग तुमच्या पोटात जे कृष्णाचं प्रेम आहे ते त्याला कळेल. मग त्या प्रेमाची देवाणघेवाण तुम्ही करू शकता. असा जातीचा भेटला पाहिजे. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. माझ्या पोटात कृष्णाचं प्रेम आहे आणि त्याच्याही पोटात कृष्णाचं प्रेम आहे. मला कृष्ण वाचून दुसरं कोणी नाही आणि त्याला कृष्ण वाचून दुसरं कोणी नाही. मग असे दोन सापडले की फार आनंद होतो. मग त्यांच्या गप्पा बघा कशा रंगतात. ते कृष्णाविषयी बोलायला लागतात, ते त्या विचारांची देवाणघेवाण करतात. हे याचं त्याला द्यायचं आणि त्याचं याला घ्यायचं, याचंच नाव आहे वाटणे. आणि काय वाटतात? कृष्णाच्या प्रेमाचा काला वाटतात एकमेकाला. आणि कोणाला वाटतात? महत्वाचा विचार आहे. काला वाटू एकमेका.
काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. बघा ना, संभ्रम शब्दाचा अर्थ इथं निश्चयात्मक घ्या. भ्रम म्हणजे त्यांनी विचलित अवस्था आणि संभ्रम म्हणजे निश्चयाची अवस्था. निश्चयाने काय करा, जो निश्चयात्मक त्यांनी महाराज ओरिजिनल वैष्णव आहे, निका वैष्णव आहे, त्यालाच काला दिला पाहिजे. ही अवस्था तर प्राप्त झाली प्रेमाची. ती कोणाला देणार म्हणले, काला वाटू, आम्ही वाटणार आहोत. कोणाला वाटणार आहात? एकमेकाला देणार आहोत. मग समोरचे कोण आहेत घेणारे? ते म्हणले निके वैष्णव आहेत. निश्चयपूर्वक त्यांनी महाराज ज्यांनी सर्वस्व भगवंताला दिलेलं आहे आणि जे भगवंतावरच प्रेम करतात त्यांना देणार आहोत काला, दुसऱ्याला देणारच नाहीत महाराज. म्हणे मग बाकीचे जर आले मग कोणी म्हणले कोणी येऊ, त्याला देणार नाही. म्हणजे फार मोठा राजा जर एखाद्याला, काय करायचं राजाचं आम्हाला? मुंगी आणि राव आम्हा सारे खाचे जीव, आम्ही त्याला नाही काला देणार. तो जर कृष्णावर प्रेम करत नसला, भगवंताची जर भक्ती त्याच्या पोटात नसली, तर आम्ही त्याला कसं काय त्याच्या समोर ते सांगू? त्याला देणार नाही महाराज ते प्रेम आम्ही. मग तो त्यांनी इंद्र जर आला, मग इंद्र झाला म्हणून काय झालं? तो संपत्ती करता, त्या पदा करता, त्या सुखा करता लालायित झालेला आहे. तो त्यांनी यज्ञादी कर्म करून इंद्र झालेला आहे आणि त्याला त्यांनी महाराज इंद्र पदाची अपेक्षा वाटते. आणि तो काय कृष्ण सुखाच्या योग्यतेचा आहे का? त्याला नाही देणार म्हणे काला, इंद्राला देणार नाही. अरे म्हणे मग इंद्र तुम्हाला पटत नाही? ब्रह्मदेवाला जर आणलं तर तो संपूर्ण विश्व बीजाचा साठोपा, तो संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. तो जर समोर आणला आणि त्याला त्यांनी तुम्ही देणार की नाही मग काला? एवढा मोठा काहीतरी मान द्याल की नाही? म्हणजे तो असेल मोठा, आम्हाला काय करायचं त्याच? तो ब्रह्मदेव झाला म्हणून काय झालं? म्हणजे बघा, ब्रह्मदेव झाला म्हणून काय झालं हे म्हणणारे लोक बाकीच्या लोकांना किती मानित असतील? तुमच्या लक्षात आलं की मी काय सांगतो? आज जे ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी महत्व देत नाही, ते बाकीच्यांना काय महत्व देतील? म्हणून ते बाकीच्यांना काही महत्व नाही महाराज, ब्रह्मदेवाला सुद्धा महत्व नाही. ते म्हणले ब्रह्मदेव जरी आला तरी काला नाही देणार का? त्याच्या पोटात कृष्णाविषयीचं प्रेम नाही म्हणून. जर प्रेम असतं तर त्यानं वासर चोरून नेले नसते. जर त्याच्या पोटात कृष्णाविषयी प्रेम असतं तर कृष्णाची परीक्षा पाहण्याकरिता गोपाळ चोरून नेले नसते त्याने. त्याला जर कृष्ण कळाला असता आणि कृष्ण जर त्यांनी त्याला आपलासा वाटला असता तर त्यानं हे सगळं केलं नसतं. कृष्णाविषयीच्या प्रेमानं जर काला घ्यायला आला असतं तर कृष्णानं त्याला काला दिलाच असता. पण तो अहंकारात होता. तो म्हणला मी संपूर्ण जगाला निर्माण करणार आहे म्हणून फुगिरीत होता महाराज. म्हणून भगवंतानं त्याला काला दिला नाही. परत पहा, फुगीर लोकांना देत नाही महाराज तो. हा महत्वाचा विचार आहे. काला फुगीरांना नाही जमत. तो त्याच्याकरिता वैष्णवच व्हावं लागेल, लीन व्हावं लागेल, तेव्हा काला त्यांनी भेटेल. म्हणून ते जर आले मग काय कराल? नाही काला देणार मग काय करणार आहात? म्हणले आम्ही त्यांना वाकोल्या दाखवू. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका. उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू, वाटू एकामेका, काला वाटू एकामेका. उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकामेका. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. उत्तम लोकातले ब्रह्मादिक जरी आले तरी त्यांना वाकुल्या दाखवू. म्हणजे काला त्यांना देणार नाही. मग कोणाला देणार? वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवांनाच देणार. एवढे उन्मत्त कसे काय झाले की ब्रह्मदेवाला सुद्धा डावलायला निघाले? अरे म्हणले जीवपणा ठेवून ब्रह्मदेव झाला म्हणजे काय झाला? जीवपणा ठेवून जर इंद्र झाला तरी काय झाला? त्याचा जीवपणा तसाच आहे ना. तो पुनरावृत्तीच्या मापाशी झाला, जो विश्वबीजाचा साठोपा. तो ब्रह्मदेव जरी झाला तरी तो परत त्याने जन्माला येईल महाराज. पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. माते नेनता वाया गेला.
हे त्यांनी किती मोठा पंडित जरी झाला आणि किती मोठा काही जरी झाला, वाचक जरी झाला, तरी भगवंताला न जाणता जर सगळा खटाटोप करायला लागला तर तो वायाच गेला म्हणले. म्हणून ब्रह्मदेवासारखे त्यांनी महाराज असतील, म्हणून त्यांना काला मिळणार नाही. आम्ही या काल्याचे अधिकारी आहोत. या भूमंडलावरती आम्ही त्यांनी बलवान आहोत. काय बल प्राप्त करून घेतलं? लाथाळीला संसार केला, षडउर्मिष्टी मार, हेच आमचं बळ आहे. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. म्हणून त्यांनी बळीयाचा अंग संग झाला, परमात्मा प्राप्त झाला, परमात्मा भेटला, त्याचं दर्शन झालं, त्याची संगती प्राप्त झाली, त्याच्यावर उड्या मारता आल्या, बागडता आलं, खेळता आलं. आमच्याकरिता लीला करायला लागला, गोपिकांच्या घरात जाऊन त्यांनी माठ फोडू लागला, स्वतः दही दूध खाऊ लागला, आम्हाला खाऊ घालू लागला, त्याच्या हातचा प्रसाद प्राप्त होऊ लागला, त्याची संगती झाली. त्याच्या वाचून दुसरं काही दिसत नाही. सगळं जग त्यांनी डावलता आलं, हेच आमचं बळ आहे. आम्ही बलवान झालो आणि गाढे असणारे बलवान झालो, म्हणून तर काल्याचे अधिकारी झालो. पण या भूमंडलावरती ते अधिकारी नाहीत, आम्हीच अधिकारी आहोत महाराज म्हणतात. तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळे विरगाडे, आम्ही बळे विरगाडे, आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. देव वैष्णवानिका संभ्रमा
मप गम पद मप దని पद नि सा पद नि सा रे 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 దని सा దని सा దని सा దని सा नि द मप गम దని सा गम దని सा गम దని सा सा गम దని सा गम దని सा गम దని सा सा गम దని सा गम దని सा 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 सारे नि सा దని पद मप गम रि ग सा सारे नि सा దని पद मप गम रि ग सा सारे नि सा దని पद मप गम रि गम దని सा गम దని सा गम దని सा सा गम దని सा गम దని सा गम దని सा सा गम దని सा 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका छान. मला म्हणता नाही येत, मला फक्त ऐकताच येतं. फार छान वाटतं ना असं ऐकायला. एक साधू होते, साधू रस्त्यानं चालले होते. त्यांचं निर्वाण त्यांना कळालं की आता माझं शरीर सुटणार आहे. एक मंदिर दिसलं, त्या मंदिरात गेले, सभा मंडपात, आणि काही भक्त तिथं बसले होते. त्यांनी विचारलं तुम्हाला भजन म्हणता येतं का? ते म्हणले म्हणता येतं. म्हणे लगेच टाळ मृदंग आणा. ते म्हणले महाराज काय टाइम आहे का आता? नाही तुम्ही आणाच ना. भजन म्हणायला सुरुवात केली आणि मंदिरात देवासमोर बसले आणि त्यांचं भजन चालू असताना प्राण सोडले. ते भजन एवढं महत्वाचं असतं. असं भजन चालू असताना प्राण सुटले पाहिजेत. काय भाग्याचं लक्षण आहे महाराज. गोड आहे भजन. असं तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे, आम्हीच बलवान आहोत. माझ्याकडे बोलायसारखं बरंच आहे. निर्धारित वेळ संपूर्ण अर्धा तास वर झालेला. तुम्ही सहन करता म्हणजे काय तुमच्या समोर बोलतच राहिलं पाहिजे असं नाही. ते काय परत परत थोडंच असतं महाराज. परत परत नाही प्राप्त होते. देवानं जर बोलवलं जावं लागलं मग परत कसं काय प्राप्त होईल? आता संधी आहे ना महाराज. असे काही मंडळी असतील ना, काल मागच्या वर्षीचं काल्याचं कीर्तन झालं ते या वर्षीच्या सप्ताहाला नाहीत. असे असतील ना काही की ज्यांची तुम्ही बोलवण केली ते नाहीत ना महाराज. मग आज त्यांच्या भाग्यात आजचा काला नाही. मग कोणाचं भाग्य कधी त्यांनी उचलून घेऊन जाईन सांगता यायचं नाही. मग आज संधी आहे ना महाराज, ती साधून घेतली पाहिजे. फार महत्वाचा विचार. असो, भगवंताच्या सानिध्यातला काला प्राप्त झाला. आम्ही धन्य झालेलो आहोत. भगवान आम्हाला खाऊ घालतोय. चोऱ्या करून खाऊ घालत होता. सगळ्या गावात बोभाटा झाला, हा चोरी करतो. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. यशोधराने त्याचा कान पकडावा, छडी घेऊन मारायला सुरुवात केली. आई नको ग, मला मारू नको ग. मग ते गारणं सांगायला येतात गोपिका म्हणून खोड्या पण करायला लागला. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. कोणाची माठ तर फोडतोच आहे, कोणाचा पदर ओढ, कोणाची वेणी ओढ, कोणाला चिमटा घे, कोणाला तोंड करून वाकडे. मज म्हणतो ग वेडे. तोंड वाकडे करून पळायचं गोपीच्या समोर. स्वतः तर लोणी खायचंच खायचं आणि पळता पळता तिच्या तोंडाला लोणी लावून पळायचं. अशा अनेक प्रकारच्या खोड्या करायच्या. लोकांचे लेकरच घेऊन विहिरीत शेंदायला लागला महाराज. काकू टाकू का म्हणला. असं त्यांनी महाराज अनेक खोड्या करायला लागला. कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. गाठ सुटेच ना कोणाला. त्यानंतर त्यांनी महाराज कोणाच्या गायी सोडून दिल्या आणि त्याच्या जागेवर त्यांनी गाढवच आणून बांधले. म्हातारं दारात झोपलं होतं राखणदार, त्याच्या ढेरीवर डेराच नेऊन फोडला ताकाचा. नवरा बायको दोघे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या दोघांच्या मध्ये मुंगूसच नेऊन सोडलं म्हणतात. बाई मी भूत भूत म्हणून पळाले. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. सगळेजण त्या खोड्या पाहून त्रस्त झाले. यशोदा राणीला जास्त त्रास झाला. ती म्हणली उद्या जाई वना, आता घरी राहू नकोस. सवे घेऊन ये गोधना, गोमातेला घेऊन रानात जा. मग सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन गायी गोपाळ सवंगडे वना, वनात जाऊन अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. अनेक आसुरांचा निपात केला. भूक लागली सर्वांना. मग सर्वांना एकत्र केलं. खडकी सोडलेल्या मोठा आधीचा अभंग हा दिला होता त्यांनी. आम्ही तो बाजूला करून दुसरा द्या म्हणल्यावर कंठी धरला म्हणले. खडके सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा म्हणून त्यांनी खडकावर उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकर बसवलं. पानांचं द्रोण तयार केलं.
सगळ्यांच्या शुदरी एकत्र केल्या आणि स्वतःच्या हातानं गोपाळांना त्यांनी महाराज भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. अरे अविभ्रदवेनुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुन कवलन तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरधो हासये नर्म विस्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भुक्बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो, आपण तिथपर्यंत आलेलो आहोत. काला फक्त त्यांनी निक्या वैष्णवांनाच प्राप्त होत असतो. कोण आहेत निके वैष्णव, त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा आद्य शंकराचार्य ज्ञानोबा शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांचं भजन आपण